सीएम पदाचा फॉर्म्युला काही ठरलेला आहे? काय नाही, आम्ही तिघे बसू आणि ठरवू. काही फॉर्म्युला वगैरे काही नाही. देवेंद्र फडणवीसांना वाढता पाठिंबा मिळतोय. ऐका तरी तू लगेच दुसराच प्रश्न काढतोय. काल माझी नेता निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली. सर्व अधिकार मला दिले. मला वाटतं एकनाथराव शिंदेची नेता निवड काल संध्याकाळी केली. त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे त्यांनी नेता निवड काय करायचं काय नाही त्यांचं काहीतरी ठरलेलं असेल. आज तो मोठा पक्ष तिथं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नंतर तिघही एकत्र बसू. वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू, वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार. आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत. पत्रकार मित्रांनो, मी सहज बघत होतो, राज्याची निर्मिती 1 मे 1960 ला झाली. आज आपण 25 नोव्हेंबर 2024. ह्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष मजबूत होता तेव्हा 222 पर्यंत गेलेलो होतो. आज तो आकडा 232 ते 33 पर्यंत पोहोचलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी युती, एखादी आघाडी, एखाद्या अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र आपण पहिल्यांदाच बघतोय. वेगवेगळ्या लाटा आल्या. इंदिराजींची लाट आपण बघितली, मोदी साहेबांची 2014ची लाट आपण बघितली, आपण त्या ठिकाणी राजीव गांधींची पण लाट त्या बाबतीमध्ये बघितली, अनेक मान्यवरांच्या लाटा आपण बघितल्या. परंतु यावेळेस महाराष्ट्राने वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं. आम्ही योजना चांगल्या दिल्या. केंद्र सरकारने आम्हाला, मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मनापासून मदत केली. आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभ देणाऱ्या योजना होत्या, जेवढी आमची ताकद, आमची म्हणजे आपल्या तिजोरीची ताकद होती, ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत, म्हणजे विशेषतः महिलांच्यापर्यंत, माझ्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत, बळीराजाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा युवतींच्यापर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव असलं काही केलं नाही. सगळे जे त्याच्यामध्ये बसले, जो काही आम्ही त्यांना हे लावलं होतं, दंडक लावलेलं होतं, त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही ह्या योजनेचा लाभ दिला. आणि त्याचाही आम्हाला जनतेने